गेल्या 2 वर्षापासून अभ्यास करतोय. 3ऱ्या वर्षी शेवटी मला लायब्ररीमध्ये कोऑर्डिनेटरचं काम करणं, तिथं साफसफाई करणं हे मला अनिवार्य पर्याय झालाय. जर आज मी लायब्ररीमध्ये साफसफाई किंवा कोऑर्डिनेटरचं काम नाही केलं ना, आज मी पुण्यात जगू शकत नाही. कधी कधी नाश्त्याला सुद्धा पैसे नसतात माहितीये का. आता बघा ना, PSI आज 2024 आहे. PSIचा रिझल्ट 2020चा लागलाय, 21चा लागला, 22-23चा रखडलाय. जे फिजिकल करत होते मुलं त्यांना सुद्धा थांबून दिलं की नाही फिजिकल थांबवा. काय कारण होतं फिजिकल? मला हे कळत नाही. अध्यक्ष महोदय किंवा सदस्य असतील, चेअरमन असतील, सचिव उपसचिव यांना पण लेकरं आहेतच की हो. त्यांचे 3-4 वर्ष करिअरमध्ये असेच लॅब्स झाले तर सदस्य साहेब तुमच्या भावना काय असतील? मग आम्ही पण कोणाची तर लेकरच आहोत ना हो. मुलींचं वय वाढतं असते ना सर, असं एक पेपर पुढे लॉकडाऊनमुळे पण खूप लॉस झालाय आणि 1-2 वर्ष पडलाय आणि पैशाचं वगैरे प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आयोगाने लवकरात लवकर असं रिझल्ट लावायला पाहिजे वेळेवर.